भिवंडीत महानगरपालिकेचं चित्र स्पष्ट झाले। भाजप शिवसेना युतीत लढणार आहे, तर काँग्रेसनं मात्र सोबाळाचा नारा दिला। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। त्यामुळे भिवंडीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। पाहूयात भिवंडी महानगरपालिकेत कुणाचा बोलबाला पाहायला मिळणार। भिवंडी पालिकेवर कोण झेंडा फडकवणार? काँग्रेसचा स्वबळाचा नारा, ठाकरेंची सेना, मनसेची युती। भाजप शिवसेनाही एकत्र मैदानात उतरणार। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। भिवंडी महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजप, शिवसेना, मनसे, ठाकरेंची सेना आणि काँग्रेसनं रणनीती आखली आहे। 2017 मध्ये काँग्रेसनं शिवसेनेच्या मदतीनं भिवंडी महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली होती। त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसनं भिवंडीत स्वबळाचा नारा दिला आहे। आमची व्यूहरचना आम्ही आता आपल्या समोर कसं सांगू, आमची चालू आहे सर्व। आणि आपण बघितले सर्व पक्ष जितके आहेत सर्वात जास्ती फॉर्मची गर्दी जी आहेत काँग्रेस पक्षामध्ये आहेत। आज 150वर अधिक जे आहेत लोकांनी फॉर्म घेतलेले आहेत आणि फक्त 3 वार्डामध्ये आमच्या फॉर्म नाही गेला आहे। तेही 3 वार्डामध्ये आमचे कॅन्डिडेट राहणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे निवडणुकीत स्वबळावर आम्ही पूर्ण ताकदीने जाणार आहोत। भिवंडीत कधी कोणार्क विकास आघाडीनं आपला झेंडा रोवला, तर कधी अपक्षांनी सत्ता स्थापन केली। मात्र आता भाजप आणि शिवसेनेनं देखील भिवंडी महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजप आणि शिवसेना भिवंडी महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहेत। एवढेच नव्हे तर भिवंडी महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे। आता आमचं टार्गेट कमीत कमी 34 ते 35 जागा जिंकण्याचं आहे आणि तशाच प्रकारचं टार्गेट शिवसेनेचं हे। शिवसेना 11 जागेवर निवडून आली होती, भारतीय जनता पार्टी 19 जागांवर निवडून आली। दोन्ही मिळून 30 जागा निवडून आल्या होत्या। आता दोन्ही मिळून आम्ही 40-42 वर गेलो होतो। अपक्ष आणि काही इतर पक्षाच्या लोकांच्या सोबत पुन्हा निवडणुकीच्या नंतर गठबंधन करून त्या ठिकाणी महायुतीचा महापौर बसवण्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू। भिवंडी महानगरपालिका म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला। 2017 मध्ये काँग्रेसनं बहुमत मिळवलं होतं, मात्र सध्या काँग्रेसला अनेकांनी सोडचिठ्ठी दिली। त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे। यापूर्वी भिवंडी निजामपूर महापालिकेची निवडणूक 2017 साली झाली होती। त्यावेळी या महानगरपालिकेत एकूण 90 प्रभाग होते। या निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक 47 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 19, शिवसेनेला 12, समाजवादी पक्षाला 2, कोणार्क आघाडीला 4 आणि अन्य पक्षांना 10 प्रभागात विजय मिळाला होता। आता यंदा जरा समीकरणं बदललेली आहेत। यंदा काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे आता काँग्रेस ही एकला चलोरची भूमिका घेतली आहे आणि 18 नगरसेवकांनी ज्यांनी बंडखोरी केली होती महापौर पदाच्या निवडणुकीत, ते आता राष्ट्रवादी आणि समाजवादी कडे विखुरले गेले आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हा एक प्राबल्यपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। त्यावेळेला शिवसेनेचे 12 नगरसेवक होते, मात्र यंदा नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे शिवसेना पक्षामध्ये या 12 नगरसेवकांचा काही प्रमाणात प्रवेश झालेला आहे। त्यामुळे हे नगरसेवक बहुतांश शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। भिवंडी महापालिकेमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे। त्यामुळे गेली अनेक वर्ष काँग्रेसनं मुस्लिम वोट बँकेच्या माध्यमातून पालिकेवर सत्ता मिळवली आहे। मात्र सध्या राजकीय समीकरणं बदलली आहे। त्यामुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता असल्यामुळे भिवंडी महापालिकेतील आकड्यांचं गणित यावेळी बदलू शकतं अशी चिन्ह आहेत। एवढंच नाही तर आता ठाकरे बंधू भिवंडीत एकत्र निवडणूक लढवणार असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही विजयाचा दावा केला आहे। 70 ते 80 जागा आम्ही लढणार आहोत, 10 जागा आम्ही मनसेसाठी सोडणार आहोत आणि तशी आम्ही पूर्वतयारी केलेली आहे। आमच्याकडे नवीन कार्यकर्ते तयार झालेले आहेत। एवढी वर्ष एक ट्रेंड होता, त्या ट्रेंडच्या पलीकडे म्हणजे जाता येत नव्हतं कोणाला। आज आम्हाला ते मैदान मोकळं आहे आणि चांगले कार्यकर्ते आमच्या हाताशी आहेत। भिवंडी नगर परिषदेचं रूपांतर महापालिकेत झाल्यावर शहराचा कायापालट होईल अशी आशा भिवंडीकरांना होती, मात्र जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मूलभूत प्रश्न घेऊनच भिवंडी पालिका निवडणूक लढवली जाणार आहे। महानगरपालिका ज्या वेळेपासून स्थापन झाल्या त्या वेळेपासून जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या ठिकाणी झाला नसल्याचा
या ठिकाणी नागरिकातून प्रशासनाविरुद्ध या ठिकाणी रोष व्यक्त केला जात असल्याचंही आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि यंदाची निवडणूक कशा प्रकारे होईल आणि कोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी राजकीय पक्षाचे नेते, राजकीय पक्षाचे जे काही नगरसेवक आहेत लोकांसमोर जाणार, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी.